पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील जुन्नर तालुका आणि तो सगळाच परिसर निसर्ग संपत्ती आणि इतिहासाने समृद्ध आहे। छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेला किल्ले शिवनेरी हा तर या परिसराचा मानबिंदू म्हणायला हवा। त्याचसोबत या परिसराला प्राचीन इतिहासाचा सुद्धा परिस्पर्श झालेला बघायला मिळतो। भटकंती, पर्यटन यासाठी जे म्हणून आवश्यक असते ते या संपूर्ण जुन्नर परिसरात बघायला मिळते। इथे किल्ले आहेत, बौद्ध लेणी आहेत, प्राचीन घाटमार्ग आहेत, सुंदर अशी शिल्पसमृद्ध मंदिरे आहेत, अष्टविनायकातील 2 गणपती आहेत, खंडोबा आहे, देवी रेणुका आहे, 1-2 नव्हे तर चक्क 5-5 धरणे आहेत, देखणी गिरिस्थाने आहेत आणि इतिहास जागा करणाऱ्या प्राचीन हवेल्या आणि समाधीस्थाने आहेत। तसेच विज्ञानाची प्रगती दाखवणारी खोडदसारखी ठिकाणे सुद्धा आहेत। अक्षरशः नुसती ठिकाणांची नावे जरी घ्यायची म्हटली तरी वेळ पुरणार नाही। तर ही सगळी ठिकाणे बघायची, त्यांचा इतिहास समजून घ्यायचा, त्यांची भटकंती करायची तर किती दिवस काढावे लागतील हे ज्याचे त्याने ठरवावे। एखाद्या तालुक्याला इतक्या विविध आणि समृद्ध गोष्टींचे वरदान मिळालेले उदाहरण क्वचितच कुठे पाहायला मिळेल। लेण्याद्री आणि ओझर ही अष्टविनायकातील 2 ठिकाणे, तसेच किल्ले शिवनेरी या सुप्रसिद्ध स्थानांसोबत इतरही तेवढी तोलामोलाची ठिकाणे या परिसरात विखुरलेली दिसतात। त्यामुळे यावेळी आपण अशाच काही सुंदर पण आडवाटेवर असलेल्या ठिकाणांची माहिती घेऊया, जेणेकरून आपली भटकंती नक्कीच समृद्ध होईल आणि काहीतरी निराळे परंतु तेवढेच सुंदर ठिकाण बघितल्याचे समाधान सुद्धा आपल्याला लाभेल। जुन्नरच्या दक्षिणेकडील बुरुजावर एक चित्र कोरलेले दिसते। त्यात हत्तीच्या पाठीवर पोपट तर त्याच्या मागे एक वाघ त्याच्या तोंडात चांदणी धरून उभा आहे। म्हणजेच या शहरात गजांत लक्ष्मी आहे, शुक्रासारखी विद्वत्ता आणि वैराग्य आहे आणि वाघासारखे पराक्रमी शूर योद्धे सुद्धा इथे आहेत। खरे तर हे जुन्नरचे बोधचिन्ह व्हायला हवे। जुन्नरकडून ओझरला जायच्या रस्त्यावर डाव्या हाताला हापूस बाग आहे। जुन्नर ओझर मार्गावरील हापूस बाग म्हणून ओळखली जाणारी मुळातील हापशी बाग हे असेच एक वेगळे ठिकाण। मुळात हापशी बाग असे याचे नाव, त्याचे झाले हापूस बाग। एका खाजगी जागेत ही हवेली आहे। स्थानिक याला हापशी महाल म्हणतात। निजामशाहीचा वजीर असलेला मलिक अंबर हा मूळचा हबशी माणूस। आफ्रिकेतील इथिओपियातून आलेल्या या लोकांनी आपल्या शौर्याच्या जोरावर इथल्या राजसत्तेमध्ये मानाचे स्थान प्राप्त केलेले होते। निजामशहाचा वजीर असलेला मलिक अंबरने जुन्नर येथे एक हवेली बांधली आहे। आत गेल्यावर एक मोठे सभागृह दिसते। त्याच्या छतावर आणि समोरच्या खिडकीपाशी मुघल स्थापत्याच्या खास खुणा असलेल्या विविध कमानी दिसतात। आजूबाजूला खूप चिंचेची झाडे आणि त्यात वसली आहे ही हवेली। मुघल स्थापत्यशास्त्राचा एक अजोड नमुना म्हणून याकडे बघायला हवे। मोठे थोरले प्रवेशद्वार तसेच दोन्ही बाजूला असलेले छज्जे आणि त्यावरील कलाकुसर बघण्यासारखी आहे। आजूबाजूच्या परिसरात शेती असल्यामुळे सर्वत्र हिरवेगार दिसते। इथे उभे राहिले की शिवनेरीपासून ते अगदी लेण्याद्री रांगेपर्यंत सह्याद्रीचे देखणे रूप निहाळता येते। या हवेलीत शहाजहान आपला मुलगा औरंगजेब याला घेऊन आला होता आणि त्याचा जवळजवळ 2.5 वर्षे येथे मुक्काम होता असे सांगितले जाते। मध्ययुगीन कालखंडात जुन्नर ही महत्त्वाची मोठी बाजारपेठ होती।
आणि या जुन्नरवर मोगल स्थापत्यशैलीचा या ठिकाणी परिणाम आपल्याला दिसून येत आहे. या वास्तूला हबशी महल असं संबोधलं जातं. निजामशहाचा सरदार मलिक अंबर याने ही वास्तू बांधली असं म्हटलं जातं. आता सध्या याला हापूस बाग जरी नाव असलं तरी मूळची ही हबशी बाग आहे. मूळचा हफसाना प्रांतातून आलेला हा मलिक अंबर याला निजामाने सरदार म्हणून आपल्या सैन्यात ठेवलं होतं. परंतु अतिशय स्थापत्यशैलीचा एक उत्कृष्ट इंजिनियर म्हटलं तर वावगं ठरणार नाही असा मलिक अंबर यांनी जुन्नरच्या परिसरातील जे पाणीपुरवठ्याची योजना राबवली ही अतिशय आदर्श अशी संबोधली जाते. आणि त्याच मलिक अंबरने या ठिकाणी हा हबशी महल बांधलेला दिसून येतो. बाजूच्या खोलीतून वरच्या मजल्यावर जाण्याचा मार्ग आहे. आणि दगडी जिन्यांच्या थोडंसं पुढे आलं की अतिशय सुंदर अशी कलाकुसर या ठिकाणी लाकडावर आपल्याला दिसून येते. राजेशाही हवेली म्हटल्यावर अर्थातच पाण्याची सोय हवीच. या हवेलीच्या मागच्याच बाजूला मोठी विहीर असून त्यातलेच पाणी इथे वापरले जायचे. हबशी महालाला या ठिकाणी 3 प्रवेशद्वार असल्याचं दिसून येतं, परंतु त्यापैकी फक्त हे एकच प्रवेशद्वार आज अस्तित्वात असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. इतर ठिकाणचे आपण जर पाहिलं तर त्यांच्या फक्त पाऊलखुणाच दिसत आहेत. इथेच जवळ मलिक अंबरच्या एका सरदाराची कबर आहे. हबशी गुंबज असे याला म्हटले जाते. तो सरदार, त्याची पत्नी, त्याची मुले आणि त्याचा सेवक अशा एकूण 9 कबरी एका शेजारी एक बघायला मिळतात. भव्य अशी ही वास्तू रस्त्यावरून सुद्धा नजरेस पडते. अंदाजे 60 फूट लांब आणि तेवढीच रुंद आणि जवळजवळ 30 फूट उंच अशी ही वास्तू आहे. 2 बाजूला नक्षीदार दगडी जाळ्या असून दरवाजा आणि त्याच्या बाजूचे खांब अतिशय सुरेख आहेत. आतील भिंतींवर फारसी लिपीतील मोठे शिलालेख कोरलेले आहेत. जुन्नरला आल्यावर शिवनेरी लेण्याद्री हे बघितलेच जाते, पण त्याच जुन्नरमध्ये मुघल स्थापत्याच्या खाणाखुणा आजही उभ्या आहेत.